नको नको मना गुंतू माया जाणी नको नको मना गुंतू माया जाणी नको नको मना गुंतू माया साडी नको नको मना गुंतू माया साडी नको नको मना गुंतू माया जाणी नको नको मना गुंतू माया जाणी नको नको मला गुंतू माया साडी नको नको मला गुंतू माया साडी काळाला जवळी ग्रासा भया काळाला जवळी ग्रासा भया ग्रासा भया काळाची बुडी पडेल बाजू काळाची बुडी पडेल बाजू लाला जवणी ग्रासावया काळ आला जवणी ग्रासावया काळाची ये मोडी पडेल वाजवा काळाची ये मोडी पडेल वाजवा नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया झाडी नको नको मना गुंतू माया झाडी नको नको मना गुंतू माया झाडी काळ आला जवणी ग्रासावया 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 ना ग्रासा ना ना ना
ग्रासावया काळाची ये बुडी पडेल बाजोवा काळाची ये बुडी पडेल बाजो काळ आला जमणी ग्रासावया काळ आला जमणी ग्रासावया काळ आला जमणी ग्रासावया काळ आला जमणी ग्रासावया काळ आला जबणी ग्रासावया नको नको काळाची ये बुडी पडेल बाजेवा काळाची ये बुडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा सोडविना सोडविना रे म प रे म प त म प म रे 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 नि स नि प नि स रे म रे रे म म म म म रे रे म प रे म प नि 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 द प रे म प नि pani sare ni sare ni pada baba re pani sare pani sare pani sare re 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 pani sare mare mare mama mare mare ni ni pani sare sare baba re pani
pa ni 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 sa re 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 ma pa pa ni 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 sa sa ni pa ni sa ni pa ni sa ni pa ni sa sa ni pa ni sa ni pa ni sa ni pa ni sa sa ni pa ni sa ni pa ni sa ni pa ni sa re 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 ma pa ni 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 sa re 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 ma pa ni 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 sa re 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 ma pa ni 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 sa sa ni pa ni sa ni pa ni sa ni pa ni sa sa ni pa ni sa ni pa ni sa ni pa ni sa sa ni pa ni sa ni pa ni sa ni pa ni sa re 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 ma pa ni 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 sa re 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 ma pa ni 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 sa re 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 ma pa ni 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 sa सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडवीन देवा माय बाप सोडविना देवा माय बाप रे ना रे ना हा सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप माय बाप माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माया बापा सोडविना देवा माया बापा काळाची बुडी पडेल वाढवा काळाची बुडी पडेल वाढवा जेव्हा विठ्ठल 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 हलो विठ्ठल विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रसावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा
सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोयरी भले भले काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल 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 महायोगपीठे तट भीमरथ्यम उरत्पुण्डलिकाय धातुन् मनीन्द्रे समागत्य तिष्ठतं तमनन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोठी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा मनोजवं मार्वततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताजं वानरयोधमुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपोलिया नागेंद्र हाराय
त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय। सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रसावया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याची मूर्ती अखिलकोट ब्रह्मांड नायक यांचे अत्यंत लाडके आणि या जगाचे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या कानपाटातला आणि मनाला दिग्दर्शन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज या मनाला दिग्दर्शन करतात। नको नको मना गुंतू माया जाळे, या माया जाळामध्ये गुंतू नको हा उपदेश करणारा अभंग आजच्या या गंगा पूजनाच्या निमित्ताने घेतलेला आहे। जे आपल्यामधून आज निघून गेलेले आहेत, आज त्यांचा 14व्याचा म्हणजे गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे। कैलासवासी रामप्रसाद विश्वनाथ मते हे आज आपल्यातून निघून 14 दिवस आज पूर्ण होतात। काल 13वेचा कार्यक्रम झाला आणि 13व्याच्या कार्यक्रमा दिवशी त्यांचा येथून प्रवास सुरू झालेला आहे। या सासरमधून आज ते आपल्या माहेराला निघलेले आहे। आपण या भूलोकामध्ये मनुष्य लोकामध्ये जन्माला आलेला हर एक माणूस काय सासुरवासी आहे आणि ह्या सासरवास आता संपलेला आहे आणि सासरवास संपून आता आस कुठली लागलेली आहे माहेराची आणि तो आत्मा आज माहेराला निघालेला आहे ते म्हणजे रामप्रसाद आबा। विठ्ठल आणि त्या सेवेकरता मला त्यांचा मुलगा बालासाहेब रामप्रसाद मते यांनी सांगितलं, महाराज आबाचं तुमच्यावर प्रेम होतं आणि आबाचं आमची मैत्री होती। जरी मी लहान असो त्यांचा नातू असलो पण मैत्री ही वयाची मर्यादा नसते मैत्रीला आणि त्यांनी माझ्याकडे दिलेली ही सेवा आणि या सेवेसाठी त्यांचा इष्ट आप्त गण गोत सोयरे भावकी हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कीर्तनासाठी आवर्जून महाराष्ट्रातील गायनाचार्य कीर्तनकार भागवताचार्य कथाकार आणि वादक या ठिकाणी उपस्थित आहेत। एक एकाहुनी बळी रे, मीच आता याच्यामध्ये आपलं कसं आहे बरं का, एकल्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ जमविला। कीर्तन म्हणजे हे एकट्याच नाहीये, हे सगळ्याच आहे आणि कीर्तनकार मोठा भाऊ आणि गाणारे हे लहान भाऊ आणि लहान भावाचा अधिकार तेवढा मोठा असतो। विठ्ठल ते म्हणते महाराज लहान भावाचा अधिकार मोठा, वाटणी उचलायला कोण असतं आधी, म्हणून अभंग पहिले उचलण्यासाठी माझे लहान भाऊ या ठिकाणी आपला अधिकार आपण त्यांना देऊन टाकायचा, आपण काय घ्यायचं नाही। म्हणून तुम्हीच सुरुवात करा लहान भावापासून कीर्तन होस तर बरं का, आपण कीर्तन झाल्यावर तुम्ही मोठे पुन्हा विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी विचार करायचा म्हणलं तर माझे बंधू आणि लहानपणीचे सवंगडी आम्ही ज्यांनी अख्खा आता महाराष्ट्र गाजलाय आणि त्यांनी आमच्या गावचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागं आमचा रिक्षा हळूहळू चालू आहे। रेल्वेचे इंजिन ते घेऊन पुढे आम्ही त्यांच्या मागे डबे हळूहळू त्या ठिकाणी चालू आहेत। स्वरभूषण युवा कीर्तनकार भागवताचार्य शिवमहापुराण कथाकार पुन्हा रामायणाचार्य असे आमचे बंधू श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय रामेश्वरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यानंतर ज्यांनी आपल्या गायनावर अख्खा बीड जिल्हा महाराष्ट्र गाजवलेला आहे असे स्वरकंठभूषण श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय सुग्रीवजी महाराज डाके या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे मैत्रीचा अभाव निभावणारे श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय केता अप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तसेच युवा कीर्तनकार भागवताचार्य
आणि स्वरकंठभूषण, ज्यांचं जातेगाव परिसरामध्ये असं नाव लौकिक आहे, असे उमेश महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची या ठिकाणी मला साथ आहे. तसेच माझे बंधू श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय टू इन गाडी आहे. कधी पकवाजा नसला की पकवाज आणि गायन करा नसलं तर गायन करा, असे बालू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच जे माझ्या सोबत असतात ते आमचे मेहुणे आहेत, तसे बाबा महाराज मुळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी मला या कीर्तनाच्या गादीवर उभा करण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत, आमच्या गावचे भजनी मंडळ विष्णू तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. जे काकड्याला आमचे जिजाई या ठिकाणी उपस्थित आहेत, पण जिजाची एक थोडं कमी आहे, ते आता आपण पूर्ण करणार आहोत, ते इथं सांगायचं नाहीये. आणि ज्यांनी अख्खा महाराष्ट्र वाजवला, बरेच महाराज वाजवले कीर्तनाच्या साह्यातून, पकवाजाच्या साह्यातून, नाही तर म्हणताना हाताने वाजवले, तसा माणूस नाही येतो. अशा आमच्या हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय माझा लाडका भासा महेश महाराज लोणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्याच गावचं रत्न, ज्यांचा हात असा गोड आहे मृदुंगावरती, श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय तेजस महाराज. जसं नाव तेजस आहे तसा वाजवालाही तेजस आहे. विठला विठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि सगळे बसलेलेही माझे आई वडीलच या ठिकाणी, गावातले सगळे आहेत. श्रोते मंडळीच्या सर्वांच्या चरणावर एकदा प्रणिपात करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. विठला विठ्ठला 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 विठ्ठला. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, आणि काळ आला जवळी ग्रसावया. काळ आता जवळ आलेला आहे, ग्रसावायला आलेला आहे. म्हणून हे म्हणा तू सावध हो आणि ह्या माया जाळातून बाहेर ये. जोपर्यंत तू या माया जाळातून माघारी येत नाहीस तोपर्यंत तुझा उद्धार होणार नाही. मग उद्धार करायचा असेल तर तुला या मायापाशामधून तुला बाहेर यावं लागल. आणि बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या भगवंताच्या आत्मरूपाचं आपल्याला दर्शन होणार नाही. मग त्या आत्मरूपाचं दर्शन जर घ्यायचंच असेल तर त्याला साधना करावी लागेल. पण साधना करीत असताना या संसारामध्ये गुंतता येणार नाही. जर संसारामध्ये जर तुम्ही गुंतान तर तुम्हाला त्या भगवंताचं आत्मस्वरूप ध्यानात येणार नाही आणि तो भगवंत तुमच्याकडे येणार नाही. म्हणून माया जाळामध्ये न गुंतता दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाची पवाडे. पण आपण तसं करतो का? नाही. दिन रजनी हाची धंदा कोरितो भावाचा बांध. बरोबर आहे की नाही बाबा? आपला धंदा आहे. पण या मनाला दिग्दर्शन करता जगद्गुरु तुकाराम महाराज या माया जाळामध्ये फसूच नको, कारण काळ जवळ आलेला आहे. बाबा पहा, काही काहीचे डोळे अर्धे मेले, काही काहीचे गुडघे अर्धे गेले, काही काहीचे कान अर्धे गेले, काही काला ज्याला ऐकू येत नाही त्याचे म्हणायचं कान आज मेले. ज्याला दृष्टी कमी आहे त्याला म्हणायचं याचे अर्धे डोळे गेलेले. ज्याला गुडघ्याने चालता येत नाहीये त्याला आपण काय म्हणायचं तर याचे गुडघे अर्धे पुढं गेलेले आहेत. म्हणून म्हणा तू काय कर तर त्या देवाची आराधना कर, त्या भगवंताची आराधना कर, जेणेकरून तुला जाताना तुझा मार्ग सुखकर होईल. मार्ग सुखकर करण्यासाठी आपल्याला जर बीडला जायचं म्हणलं एसटी मध्ये तर आपल्या खिशामध्ये काय लागत? पैसा लागत. मग पैसा असला तर एसटी वाला कंडक्टर त्या ठिकाणी तुम्हाला बसू देईन. नसता काय म्हणे सांडरून फाट्यावर गेला तिकीट, तुम्ही म्हणता पैसे नाही, बाबा तू खाली उतर, रिकाम वज तुला कुठं नेऊ. म्हणून पुण्यरूपी साठा या आपल्या हृदयामध्ये असला पाहिजे बरं. हा, पुण्यरूपी साठा. आणि त्या साठ्यामध्ये कुणी वाटेकरी होऊ शकत नाही. बाकी तुमच्या धनामध्ये वाटेकरी होऊ शकल, तुमच्या पैशामध्ये वाटेकरी होऊ शकतो, तुमची मोदीचे आलेले 2000 मध्ये वाटेकरी होऊ शकतो, तुमच्या अनुदानामध्ये वाटेकरी होऊ शकतो, पण तुमच्या परमार्थ महाधनामध्ये कुणी वाटेकरी होऊ शकत नाही. म्हणून तो वाटा कुणाला घेता येत नाही. मग तिथं जाण्यासाठी आपल्या या हृदयामध्ये आपल्या बँकेमध्ये काय असलं पाहिजे? पैसा न लागे रुपया न लागे, न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, लागे
बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम की 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 पैसा न लागे रुपया न लागे वा काहीच लागणार नाही, पण तुम्हाला मात्र काय करावं लागल? राम नाम म्हणावं लागल भगवंताचं. आणि त्याच्याशिवाय कामामध्ये काम काही म्हणा, राम नाम काम करीत असताना देखील तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकतात. पण आपली जीभ तिकडं वळवळ वळवळ करीत नाही. आपली जीभ कुणाला तरी शिव्या देण्यामध्ये, कुणाच्या तरी कुरभुरीमध्ये गुंतलेली असती. म्हणून ती जीभ मायाजाळामध्ये, संसारामध्ये गुंतलेली आहे. मग आपले त्या कामामध्ये काम करीत असताना जेव्हा जर आपण रामनाम जर घेतलं तर ते पुण्य कुणाच्या शिवाजी महाराजाच्या हृदयामध्ये जाईल का? बाबू महाराजाच्या जाईल का? नाही. ज्यांनी रामनाम म्हणलं त्याच्याच हृदयामध्ये ते पुण्य साचल. मग ते पुण्य साचलेलं ज्या वेळेस तुम्ही म्हणत असताना आम्हाला कोणी बघत नाही, पण सगळं काही बघणारा तो आहे, जळीस्थळी तो भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही उरला आत्म्या दृष्टीने देखिला विठ्ठल ती विठ्ठल विठ्ठल जरी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने देखिला विठ्ठल विठ्ठल जळीस्थळी भरला, विठ्ठल अणु रेणू मध्ये देखील भरलेला आहे. देव नटला नाना परी 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 भरोनी उरला चारा करी भरोनी उरला चारा करी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी नाना परी नाना 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 देव नटला नाना परी भरून उरला चराचरी, चराचरामध्ये भरून उरलेला आहे. हर एक माणसाच्या हृदयामध्ये आजही देव आहे. देव आहे 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 हृदय मंदिरी शोधून पाय हृदय मंदिरी शोधून पाय देव नटला नाना परी देव नटला नाना परी हृदय मंदिरी शोधून पाये हृदय मंदिरी शोधून पाये देव नटला नाना परी भरून उरला चराचरी हृदय मंदिरी शोधून पाहे एकच आहे. हं? जाऊ द्या. ज्याच्या हृदयामध्ये देव नाही त्याला कुठं न्यावं लागते? स्मशानामध्ये न्यावं लागते. म्हणून देव सगळ्याच्या अणुरेणामध्ये देखील भरून उरलेला आहे.
म्हणून त्या देवाला हृदयामध्ये आपल्या साठवून ठेवा, जेणेकरून यमाचे किंकर ज्या वेळेस ती एसटी घेऊन येतील, एसटी घेऊन येतील का काय घेऊन येतील ते सांगता येणार नाही, पण त्या यमाला, त्या यमाच्या कंडक्टरला सांगण्याकरता की बाबा माझ्या वशी एवढा साठा आहे, तू पाहाय. तिथं असा डिस्प्ले लावलेला असतो यमाच्या तिथं, आणि तिथं रोज त्याचे हेर येतात, चंद्र, सूर्य, वारा हे सगळे जाऊन संध्याकाळी तिथं रिपोर्ट करतात. तुम्ही जेवढं दिवसामध्ये काय जी कर्म केलंय ना, त्याचा सगळा लेखाजोखा. तुम्ही म्हणत असताना माझ्याकडे कोणी बघत नाही, पण बघणारे सगळे काय आहेत, आणि तुम्ही जे काही केलंय त्याचा सगळा लेखाजोखा त्या चित्रगुप्तापाशी असतो. आणि तो चित्रगुप्त ज्या वेळेस आत्मा तिथं जाईल ना, त्यावेळेस असा डिस्प्ले ओपन होतो, आणि मग पापाची लाईन एक असती आणि पुण्याची एक लाईन असती. जर तुमची पापाची लाईन जर थोडी वर असेल तर तुम्हाला माफ केलं जातं, आणि जर पापाची लाईन जर त्याच्या वर असेल ना बाबा, मग महाराज काय करतात, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुणी प्राणा, ओढाळाचा पडे जैशालना, चोर यातना धरी जेतो. त्या यमासी करुणा काढिता कुणी प्राणा, ओढाळाचा पडे जैशालना, चोर यातना धरी जेतो, धरी जेतो, धरी जेतो. मग मारिती झोडीती तोडीती निष्ठुर आहेत ते. आणि त्यांना तिथं काय असतं माहिती का, त्यांना काय घेणं देणं नाही. तुमचा किती वशिला आहे, वशिला खाली आहे बाबा, वशिला तिथं नाही चलत. तिथं तुमचा कितीही भला मोठा पाहुणा असू द्या, कितीही तुमच्याकडे पैसा अडका असू द्या, तिथं तुमचा वशिला चालणार नाही. तिथं न्याय म्हणजे न्यायच होतो. जेवढं पाप असत तेवढ्या यातना. तुम्ही म्हणत असताना हे शरीर तर इथंच सोडून जाणार आहे, तर महाराज सांगा लागला महाराजाच्या गोळ्या संपल्या का. पण हे शरीर जात नाही, पण सूक्ष्म शरीर मात्र या देहामधून जात, आणि त्या सूक्ष्म शरीराला तिथं यम यातना करीत असत. हा, माणसाला 2 शरीर आहेत, काही काहींनी सांगितलं 3 आहेत, पण मला 2 पक्के माहिती दे. एक स्थूल देह आणि एक आहे हा देह. या हा सूक्ष्म आणि स्थूल, आणि स्थूल देह हे आपला आहे तो. हा, आणि मग या सूक्ष्म रूपानं आपल्याला तिथं यातना भोगावं लागतात. म्हणून महाराज म्हणतात, हे म्हणा या मायाजाळामध्ये गुंतू नको, तर तू काय कर, तर जीवनामध्ये परमात्म्याची साधना कर, या संसाराच्या मायाजाळामध्ये फसू नको. पण आपण काही काही माणसं पंढरपूरला, काही काही वाघ पंढरीला गेले ना महाराज, आणि पंढरीला गेल्यानंतर यांचं मन सांगायचंय, मन पंढरीला गेल्यानंतर हे निस्ती जातेत का. काही काही वाघ दीड पोते चुंगडे बांधून बिस्किटाचे घरी आणतात, दीड पोत. मग हे वारीला गेले का, हे मनाने गेले का, हे कशासाठी गेले, मायाजाळासाठी. आणि ते बिस्किट आणले बाबा घरी. बरं घरी आणले तर आणले, दिले कुणाला, नाताला आणि लेकाला. हे काय गुंतला, पुन्हा मायाजाळामध्ये गुंतला का नाही. बरं गुंतला तर गुंतला, थोडा म्हातारा झाला, आणि म्हाताऱ्याला गापक्यात उचललं, नातून खांद्यावर घेतला आणि डाप रोडवर. बिस्किट कुणाला आणले, नाताला. खुबा मोडा कुणी, नातानी. मग माया जाळा म्हणजे गुंतायचंय कशासाठी. अहो इथं शासनाने सांगितलंय 60 वर्ष झाल्यानंतर म्हाताऱ्याला काय करतात, रिटायर करतात. काय म्हणतात, तू आता बाबा काय कर, तू आता उलटा पेपर धरायला लागलास, तू आता एखादी कंपनीला आग लावशील, तू आता घरीच बरास. बरोबर आहे का नाही महाराज. तसं मग आपण या संसारामध्ये 60 वर्ष झाल्यानंतर
पहा खुरप घेऊन म्हातारं पुढं असते बाण टोकरायला. कुणासाठी हो? हा कुणासाठी? त्याला एखादं म्हणलं ना बाबा करू नका तुम्ही घरीच बसा. अरे राम तुला काय कळतं, मी म्हणून तर संसार इथवर आणला नाही तर तुला काय कळतं पोरा, बांध किती पडक पडलाय. ही आपण या माया जाळामध्ये गुंतलेलो. मग या माया जाळामध्ये गुंतायचं नाही बरं का. या जीवनामध्ये कोणीच कुणाचं नाही. तुम्ही ज्यावेळेस धरणीशाहीला पडा, ज्यावेळेस तुम्हाला व्यातना होऊ द्या, अरे तुमच्याकडे येण्यासाठी कोणी नाहीये. जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात, तोपर्यंत सगळेच आपलेत. कळोईल काळी तान प्रयाणाची वेळी राहती निराळी राणापुरीच कळोईल काळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी राणापुरी नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. तुझं कुणीच नाही या जगामध्ये. तुझे आहेत कुठपर्यंत, तू एकदा लाकडावर जाईपर्यंत आहेत. सक्का मित्र आहे आपला. मित्र देखील कुठपर्यंत आहे? समशानापर्यंत. एकदा तिथं टाटा केला की मैत्र केला महाबळी कामा नये अंत काळी कामा नये अंत काळी कामा नये अंत काळी. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी कामा नये अंतकाळी कामा नये अंतकाळी. मैत्र केला महाबळी कामा नये अंत काळी कामा नये अंत काळी कामा नये अंत काळी. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी हो कामा नये अंतकाळी. मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी. कामाला कोणीच येणार नाही महाराज. कोणी येणार नाही आपल्या अंतकाळाच्या टायमाला. आपल्या जवळ कोणी येणार नाही. जवळ यायचं काय संबंध? येतील कशापाशी? त्या देहापाशी. देहापाशी येऊन रडतील. पण जवळ येणं म्हणजे हे हा जो जीव आहे, तो जीव ज्या वेळेस जाईल का त्या टायमाला आपल्या जवळ मित्र देखील येणार नाही. नव्हे नव्हे तर आपली पत्नी देखील आपल्या जवळ येऊ शकत नाही. पत्नी येईल, मोठ्याने रडल, आक्रोश करील. काय धोत्राचा जोडा घातला होता, काय पायामध्ये बूट होते, काय कमरेमध्ये साखळी होती. असं म्हणलं की लोक म्हणतात घ्या कमरेची साखळी काढून. काय हातामध्ये सोन्याचं कड घातलं होतं, काय वपत होतं, घ्या म्हणले पटकन कड घालून, कड काढून. भूषणही घेती काढोनिया भूषणही घेती काढोनिया भूषणही घेती काढोनिया भूषणही घेती काढोनिया. यमाची हाती बांधोनिया देती माझी हाती नदिया देते. हे भूषणही घेती काढोनिया भूषणही घेती काढोनिया हा भूषणही घेती काढोनिया भूषणही घेती
आणि यमाच्या हाती बांधून देतात. गठुडं बांधतात यमाला, म्हणजे हे सगळं रिकामं घेऊन जाय, एवढं जे सोनं सोनं आहे ते आम्ही सगळं काढून घेतो. अरे बिग बाळी असती कानामध्ये, काय माझ्या नवऱ्याच्या कानामध्ये बिग बाळी सोबत होती, लगेच घ्या ना काढून. काय ठेवतात म्हणून संघ आपल्या काही जाणार नाहीये, काही येणार नाहीये. संघ फक्त परमार्थाचं महाधवणी येणार आहे. परवा दिवशी आमची मावशी वारली, महाराज होते साक्षीला. किती वेळ सावडीत होते ते सोनं, सापड का? अरे मी आम्हाला सापडायचंय कशासाठी आहे, आपण काही बोललो नाही, फक्त आपण बघत होतो, विचार करत होतो ते कशासाठी सापडायचंय. गेलं ना तिच्यासोबत, अरे जाऊ द्या ना, पण सोनं सोडणार नाहीत. पण तुम्हाला मात्र काळाच्या हातामध्ये देणार आणि माघारी येणार ही जगाची, म्हणून नको नको म्हणा. गुंतू कुठं? माया जाळामध्ये गुंतू नको. अरे जर गुंतलास तर अंत काळाला तुला सोडवणारा कोणी येणार नाहीये. म्हणून तू काय कर तर परमार्थाची आज धर. पण आम्ही परमार्थाची आज धरत नाही. परमार्थ सोडून रातचं दाऱ्यावर म्हातारा, रातचं दाऱ्यावर पोरगा पेरायला लागला की म्हातारा जाणार. तुला काय जमतंय, मीच पेरतो. म्हाताऱ्याला जोर. अहो घेणं देणं. आता बाबा तो 60 वर्ष झाले, तू आता बघ सुखाने रामनाम कर ना, एका जागेवर बस. पण आम्हाला सगळा मोह आहे, आमचं मनच संसारामधून बाहेर आहे. संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा हो जन्मभरी केला. दुखी नाही आले कधी राम नाम, दुखी नाही आले कधी राम नाम. संसाराचा धंदा जन्मभरी गेला, संसाराचा धंदा जन्मभरी गेला. मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले राम नाम. राम नाम. संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला राम नाम. अरे मुखामध्ये आपल्या कधी राम नाम नाही आला, मुखामध्ये नाही येऊ द्या, पण या कानावर तरी आला पाहिजे का नाही? अय कानावर. मग आज कीर्तन आहे, सप्त्यामध्ये कीर्तन आहे, आज जाऊ द्या गावातलंच, त्याला काय धंदाच नाही ते सांगत. हा पहा आमचे नारायण नाही, 60 वर्ष झालं ते रिटायर आहेत, निवांत, काय घेणं देणं नाही, रानात जायचं नाही काही नाही, पोरात संसार तुम्ही तुमचं बघा, काय घेणं नाही. त्यांच्यामध्ये कशाला लोडबोड करायचंय? हे असं पाहिजे जीवनामध्ये. उगा लोडबोड लोडबोड. आणि म्हाताऱ्याला पुन्हा म्हणा, अय म्हाताऱ्या तुला काय कळास ना बा. मी ऐकतोय माझ्या कानाने काही काहीच आज जे एवढं कष्ट करतात, त्यांना आपले लेख जर नीटच बोलत नसतील तर संसार कुणाचा हे करायचा आहे? हा तात्या, ओ बापू, कुणाचा करायचा आहे? कशासाठी करायचं आहे? आपल्या पोराचं काही खाई मथरे तर असे म्हणतात, माझ्या नाताच्या सिंहासनावर छत्र पाहिजे राजाचं. कशाला बघत तू? अरे नातो तुला उचलून आपटीन नाही का दिशी, आणि कशाला बघत होती? हा, आणि कशाला त्या माया जाळामध्ये गुंतो? पण माया जाळातून आपण बाहेरच निघत नाहीत. अहो एवढा मोठा गरुड आहे, आणि गरुडाच्या आईचं दुखायला लागलं. गरुड रोज जायचं आईकडं, आई तुझी तब्येत आज बरी का, जेवण केलं का? ते म्हणले हो. असं रोज जायचा. आणि दुसऱ्या दिवशी आला, म्हणलं आई तुझी तब्येत बरी का? आजचे मुलं विचारतात का आईला, हा आई जेवली का म्हणून आज कोणाच तरी मुलगा म्हणत असेल का? म्हणेन का? नाही म्हणू शकत. आम्हीच म्हणत नाही तर तुम्ही काय? आमचाच बाजार हिचकला. विठ्ठला 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 विठ्ठला. गरुड रोज यायचा, आई तुझी तब्येत बरी ना? हो रे माझी तब्येत बरी. पण एक दिवस काय झालं, एक दिवस काळ पुरुष आला आणि त्या आईकड बघून, थोडा विको कमी करा, आईकड बघून हसला. कुणाच्या? गरुडाच्या. आणि संध्याकाळी ड्युटीहून गरुड आला घरी. घरी आल्याबरोबर आईला विचारलं, आई जेवण केलं का, गोळ्या घेतल्या का? तेव्हा आई म्हणली हो गोळ्या घेतल्या, जेवणही केलं. पण हे गरुडा, आज माझ्याकडे एक काळा पुरुष आला आणि माझ्याकडे बघून हसला. मग गरुड कोण होता? गरुड तुम्ही नका सांगू,
गरुड कोण होता? गरुड कुणाचा पिये होता? हा? विष्णूचा पिये होता, ज्याची सत्ता ज्याच्या हातामध्ये त्याचा पिये न सांगता तुम्हा कळू येते अंतर. गरुडाला कळालं की हा यम आहे, आणि पठ्ठ्याला बी काय म्हणते? गरुड म्हणते. मी कुणाचा पिये? हा? आता साधा ग्रामपंचायत सदस्याचा पिये, ग्रामपंचायत सदस्याचा पिये जरी असला ते म्हणतो आपला मामा. नाद नाही. कस काय? आपला मामा ग्रामपंचायत सदस्य. अरे 13 एकर फुकली त्यांनी, तेव्हा तो सदस्य झालाय ग्रामपंचायतचा. 13 एकर फुकून सदस्य झालाय आपला मामा सदस्य. अरे ज्याचा ब्रह्मांडाचा नायक, जगाचा मालक आहे, आणि त्या जगाच्या मालकाचा मी पिये, आपला नादच खुळा. कोण म्हणतंय? गरुड. आई म्हणला घाबरूच नको, मरणाच्या तुला दारामध्ये जाऊ देणार नाही, मी लहान माणसाचा पिये नाहीये. गरुडाला कळलं की हा यम आहे. मग गरुडाने काय केलं? आपल्या आईला म्हणला तू माझ्या पाठीवर बस. रातभर गरुड पळत 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 कुठं गेला? हिमालयाच्या गुफेमध्ये जाऊन आईला ठेवायचं म्हणला. कुठं? हिमालयाच्या गुफेमध्ये. आणि हिमालयामध्ये सकाळ सकाळ सूर्य उगायच्या टायमाला गरुड तिथं पोहोचला. त्याच्या पुढं काळ तिथं हजर होता, आणि काळ गरुडाकडे बघून हसला. त्यावेळेस म्हणले का तुम्ही माझ्याकडे बघून का हसलात? म्हणले मी तुम्हाला हसलो नाही, मी यमधर्माच्या लिखाणाला हसलो. कोणाच्या? यमाच्या लिखाणाला हसलो. ते म्हणे का? कारण गरुडाच्या आईचं मरण होतं हिमालयामध्ये. कुठं होतं? हिमालयाच्या ठिकाणी. मग गरुडाची आई होती मुंबईला. मग एका रात्रीमध्ये गरुडाची आई हिमालयात जाईनच कशी? ह्याच्यासाठी मी हसलो. म्हणून महाराज मी तुम्हाला हसलो, कारण तुम्ही जशी तुमची आई तशी तुम्ही बरोबर आणली. कुठं? जिथं मरण होतं तिथं तुम्ही आणलेली आहे. तिचं मरण कुठं ठरलेलं होतं? कुठं? हिमालयामध्ये. आई कुठं होती? मुंबईला. मग एका रात्रीमध्ये नेली कोणी? गरुडानी. मरणाच्या दारामध्ये गेलंय कोण? आपणच घेऊन गेलोत का नाही? मग मरणाच्या दारामध्ये कोण जाणार आहे? समजा शहाजनपूरचे लोक पंढरपूरला गेले, आणि पंढरपूरला गेल्यानंतर काय म्हणणार? चला उतरा लवकर, पंढरपूर जवळ आलंय. काय म्हणणार? पंढरपूर जवळ आलंय. पंढरपूर आहे तिथंच आहे, पण पंढरपूरच्या जवळ आपण गेलो. काय? पंढरपूरच्या जवळ आपण गेलो. मग आपलं जेवढं आयुष्य मर्यादा आहे, आपलं मरण जिथं आहे तिथं नेण्याचं काम यमधर्माचं आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नको नको मला गुंतू माया जाडी, नको नको मला गुंतू माया जाडी, नको नको मला गुंतू माझ्या दारी, नको नको मला गुंतू माझ्या दारी. हो काळ्याला जवळी ग्रासा बया, काळ्याला जवळी ग्रासा बया, काळाची मुडी पडेल माझ्या, काळाची मुडी पडेल माझ्या. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल माझ्या, काळाची एवढी पडेल. पडेल माझ्या. म्हणून महाराज म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रसावया. काळ जवळ आलेला आहे, काळाच्या जवळ आपण जाणार आहोत. म्हणून आपण आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी या मनामध्ये गुंतायचं नाही, माया जाळामध्ये गुंतायचं नाही. संसार करायचा. संसार तर संत महात्म्यानेही केला, पण ज्या वेळेस आपण रिकामे आहोत त्या वेळेस आपल्या रिकामपणामध्ये नामचिंतन आपण ऐकलं पाहिजे. जरी आपल्याला बोलता येत नसल तर कानाने देखील ऐकता येतं. पण आम्ही 7 दिवस सप्ताह करतो माई बापांनो, पण आम्ही सप्त्यामध्ये नुसतं खातो. मग आपला जन्म याच्यासाठी आलाय का? आपला उद्धार होणार आहे का?
नाही होणार. म्हणून उद्धार करण्यासाठी जरी आपल्याला नाही काही करता आलं तर ऐकीत आलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला जर तुमच्या या महाराष्ट्रामध्ये कापसाने काय झाले, आमचे सगळे स्पेअर पार्ट डिले झाले आणि त्याच्यामुळं काही काही माणसाला बसता येत नाही. बरोबर बाबा, पण कीर्तनामध्ये आहे या पायाला म्हणून बसा, काही अडचण नाही. आपल्या कीर्तनामध्ये तर मी धडक सांगत असतो, जी आकडूच नको. पाय लांबून जरी बसलं तर, कारण मला माहिती येत ना, कारण ज्याची त्याला माहित असते, कारण या कापसाने सगळे माणसं बेजार झालेले. म्हणून जसं बसता येईल तसं, पण या धर्म मंडपामध्ये आलं की नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठल. म्हणून काळाची उडी पडण्याच्या आधी आपण सावध राहिलं पाहिजे. मग सावध असल्यावर आपल्याला कोण नेणार आहे का? नाही. अहो कितीही सोयरे धायरे असू द्या आणि कितीही कुणी मोठे असू द्या, आपल्याला सोडवण्यासाठी कुणीच येणार नाही. म्हणून कितीही मायबापाचा वशिला असू द्या, कितीही सोयरे भले भले असू द्या, पण आपल्याला सोडण्यासाठी कुणी येणार नाही. कृष्ण भगवान परमात्मा अभिमन्यूंचा कोण आहे? कोण आहे? मामा. आणि अर्जुन कोण आहे? त्याचा बाप आहे. बरोबर आहे की नाही? कळी काळाला धाक लावण्याची ताकद आहे ना, काळ कुणाच्या हातामध्ये? कृष्ण भगवान परमात्म्याच्या. पण त्या चक्रव्यूहामधून वाचवलं का अभिमन्यूला? म्हणून अरे ज्याचे मायबाप, ऐका, एकदा कृष्ण भगवान परमात्म्याने उडी मारली. कुठं? कालियाच्या डोहामध्ये. आणि कालियाच्या डोहामध्ये उडी मारल्यावर युद्ध सुरू झालं कृष्ण भगवान परमात्म्याचं आणि कालियाचं. मग युद्ध सुरू झाल्यानंतर रक्त वर येऊ लागलं जिजा. कुठं? पाण्यातून. पाण्यातून रक्त येऊ लागल्यानंतर गोपाळ धावत धावत गावामध्ये गेले. आई चला, नंद बाबा चला. कृष्ण भगवान परमात्म्याने कालियाच्या डोहामध्ये उडी मारली. उडी मारल्यानंतर यशोदा, नंद बाबा सगळे धावत धावत आले आणि आल्यानंतर आक्रोश करू लागले. यशोदा एवढा आक्रोश करू लागली आणि पाण्यातून रक्त येऊ लागलं. कोणाचं? कालियाचं रक्त येत होतं. कृष्णाचं येत होतं का? नव्हतं. पण यशोदेला काय वाटलं? यशोदेला वाटलं की आता माझा कृष्ण आता गेलेला आहे. मग यशोदा मैया ही जगाच्या मालकाची आई आहे का नाही? पण ती जगाच्या मालकाची आई माझा कृष्ण असं म्हणायची, छाती वडवायची, दोन दोन पाऊल माग सरकायची. काय करायची? दोन दोन पावलं माग सरकायची. मग हे कृष्णाला कळलं की माझी आई नुसती वरवर माया करतीये माझ्यावर. काय करती? वरवर माया करती. ती दोन दोन पावलं माग सरकती. बापही तिथं काही करू शकत नाही. कुणी उडी मारली का कृष्णासाठी कालियाच्या ढोवामध्ये? नाही मारली. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात पडलं बाजवा, उडी पडलं बाजावा, काळाची ये उडी पडलं बाजावा. पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. मायबाप देखील आपल्याला सोडू शकत नाही. जगाच्या कृष्णाची आई आणि बाप त्यांनी कृष्णाला वाचवू शकले नाही. मग आम्हाला कोण वाचवणार आहे? मायबाप देखील वाचवू शकत नाही. नव्हे नव्हे पाठची बहीण देखील वाचवू शकत नाही. नव्हे नव्हे पाठचा भाऊ देखील वाचवू शकत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ करून, परमार्थाचं माधन कमवून ती आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट ठेवा. वारंवार तेच सांगतोय, कारण जे करून ते आपल्याला कामाला येणार आहे. केवढं काय काय म्हणलं,
आपला मामा नाद नाही करायचा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे काय तो हा मामा काय कामाचा येणार आहे. तो हा मामा काहीच कामाचा नाही. आणि काय काय म्हणत आपले सोयरेधारे एवढे पैशावाले त्यांचा नादच नाही करायचा. पण टाईम आल्यावर कळतं सोयरेधारे काय करतात. टाईम आल्यावर एखाद्या वेळेस आपलं काही खालीवर होऊ द्या महाराज. सोयरेधारेला म्हणून आपण एखाद्या घराचं बांधकाम काढू द्या. घराचं बांधकाम होऊस तर सोयरा धारा गावा घराकडे फेकर करणार नाही. ज्यावेळेस वास्तुशांतीला येणार कलर फिलर मारल्यावर आता झालं काय की पार पडलं काय की घरामध्ये एखादं काही दिवाळा निघू द्या. आपल्याला अनुभव आहे त्याच्यामधून. महाराज कापसामध्ये आपले 1.5 कोटी गेले. गावातला पण माणूस नीट बोलत नव्हता. सोयरे धारे तर लांबूनच 4 वर्ष अज्ञातवासामध्ये या पठ्ठ्याने काढलेले आहेत. म्हणून अनुभव माझा आहे अंगे. आपल्याला अनुभव आहे. म्हणून सोयरे धारे देखील काही कामाचे नाहीत. किती जरी राजा जरी असला तरी वाचवणार नाही अभंगाच्या 3ऱ्या चरणात. राजा देशीच चौधरी सोडविन राजा देशीच चौधरी हो सोडविन राजा देशीच चौधरी सोडविन राजा सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. भली भली या शब्दाचा अर्थ आहे मोठी मोठी. किती मोठी मोठी. चौधरी या शब्दाचा अर्थ आहे की जगामध्ये नंबर 1चा जो पैशावाला आहे त्याला राजस्थान या भागामध्ये चौधरी असं म्हणलं जातं. म्हणून त्या चौधरी जरी असला तरी तिथं सोडणार नाही. अरे ज्याच्या घरी जन्म घेतला प्रभू रामचंद्राने कुणाच्या घरी जन्म घेतला. राजा दशरथाच्या घरी जन्म घेतला. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनाला निघणार त्यावेळेस दशरथ राजा काय वियोगाने कुठं पडला. मृत्यूच्या थारुळ्यामध्ये पडला. मग ज्याची सून आदिमाया शक्ती आहे ज्याची सून आदिमाया शक्ती ज्याचा मुलगा ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि दशरथ राजाचा मित्र कोण होता. मित्र इंद्र. इंद्र त्याचा मित्र इंद्र म्हणजे त्याला चौधरी म्हणा. आणि त्याचे सोयरे कसले असतील. राजा दशरथाचे सोयरे किती भले भले असतील. हा मग मला सांगा राजा दशरथाला सोडवलं का. हा राजा दशरथाला कोणी थांबवलं का. अरे काळ कुणाच्या हातामध्ये आहे भगवंताच्या. भगवंताने कुठं जन्म घेतला दशरथाच्या पोटी. आपल्या बापाला वाचू शकला नाही मग अनेक सोयरी भली भली काय कामाचे. मग हे काही सोयरे काही कामाचे नाहीत. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये हा तू कामन तुला सोडविन कोणी. तू कामन तुला सोडविन कोणी.
चक्रपाणी वाटोनिया किये बुडी पडेल बा तेव्हा काळाची ये बुडी पडेल बा तेव्हा सोडविला तेव्हा माय बापा माय बापा माय बापा माय बापा माय माय बापा रे रा माय माय बापा माय बापा हे माय बापा माय बापा माय माय बापा माय हे माय हे माय बा माय बापा माय बापा बापा माय बापा माय बापा माय माय बापा माय बापा सारे गरे ग म ग म ध मदनी मदनी धनी सा नि सा धनी मद ग म ग स ग म धनी सा ग म धनी सा 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 ग म धनी सा ग म धनी सा ग म ध
सोडवीन तुवा माये पाप सोडवीन तुवा माये पाप सोडवीन तुवा जोडवीन 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 तुवा माये पाप सोडवीन तुवा माये पाप सोडवीन तुवा माये पाप सोडवीन सोडवीन तुवा माये पाप मागे पाप सोडवीन तुवा मागे पाप सोडवीन हरी सोडवीन तुवा मागे पाप मागे पाप सोडविना तेव्हा
वा तेजस महाराज वा 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 सोडविला तेव्हा माय बापा सोडविला तेव्हा माय बापा काळाची रे मुडी पडेल बाबा काळाची रे मुडी पडेल तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या वाजवा टाळ्या ते काय येड्याला वाजल्या काय गायन आहे राव वाटत होतं असंच ऐकत राहावं गौरव याला भाग्य लागते बरं का आबाचं खरंच भाग्य होतं की त्यांच्या भाग्यामध्ये आज एवढे गायक आणि एवढं तालामध्ये आणि एवढं स्वरामध्ये महाराज एवढं सोपं नाहीये आणि कुणाचंही होत नाही बरं का ज्याच्या भाग्यामध्ये लिहिलेलं असतं त्याच्याच भाग्यामध्ये असं कीर्तन भजन असं होत असतं महाराज म्हणून आपल्याला सोडवण्यासाठी कोणी नाहीये एका चक्र पाणी वाचून म्हणून जीवनामध्ये अरे कुठून वाळू आणली कुठून विटा आणल्या कुठून वाळू आणली कुठून विटा आणल्या कुठून डबर आणलं आणि कुठून सिमेंट आणलं आणि कुठून मिस्त्री पाहिला आणि एक बंगला बांधला त्या बंगल्यामध्ये किती दिवस राहू हे आपल्या हातामध्ये नाहीये माय बाप अरे 10 एकर जमीन आहे त्या 10 एकर जमिनीमध्ये कुठून ऊस आणला कोणत्या कंपनीचं बेण आणलं त्या ऊसामध्ये ऊस लावला ऊस तुटून गेला पण बिल येऊस तर आपण राहूत का नव्ह याचा भरवसा नाही आहे का भरवसा म्हणून जीवनामध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी कोण आहे तो फक्त एक चक्रपाणी आहे एक असा वारकरी आहे गळ्यामध्ये तुळशीच्या माळा परिधान केलेल्या आहेत एक टांगी धोतर नेसलेला आहे फेटा बांधलेला आहे आणि असा वारकरी बाबा आणि तो वारकरी पंढरपूरला निघलेला आहे जात असताना एका गावातून जातोय आणि त्या गावामधून जात असताना एक कुत्र धावत आलं आणि ते कुत्र वारकऱ्यावर धावलं बाबा वारकऱ्यावर धावलं आणि वारकऱ्यावर धावल्यानंतर कुणी त्याला सोडवायला येईना वारकऱ्याला वारकरी म्हणलं हे कुणाचं कुत्र आहे वारकऱ्याने असा हातामध्ये दगड घ्यायला लागला तेवढ्यामध्ये गावातले म्हणले महाराज हातामध्ये दगड घेऊ नका तुमच्या नरडीचा घोट घेईल कुत्रा काय करा ते म्हणे काय करा तुम्ही काय करा त्या कुत्र्याच्या मालकाला आवाज द्या ते म्हणले कुत्र्याच्या मालकाचं नाव काय म्हणले कृष्णा पाटील म्हणा ओ कृष्णा पाटील तुमचं कुत्र माझ्या नरडीचा घोट घेऊ लागलेला आहे तेवढ्यामध्ये कृष्णा पाटलाने आवाज दिला बंड्या बंड्या यो बंड्या बंड्या यो बंड्या निस्ता कृष्णा पाटलाचा आवाज ऐकला मायबा आणि तेव्हा ते कुत्र धावत गेलं आणि वारकरी सोडला आणि तो कृष्णा पाटील म्हणजे कोण जगाचा मालक आणि ते कुत्र कोण आहे तर येम आहे म्हणून तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या म्हणून आपल्या जीवनामध्ये सोडवण्यासाठी तो भगवंत आहे मग तुम्ही ठरवा आपल्याला संसारामध्ये गुतायचं का या माया जाळामध्ये गुतायचं पण जात असताना आज आपल्यामधून निघून गेलेले रामप्रसाद आबा पहा त्यांचं हल्ली एवढं त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं ना सुनाच्या ताब्यामध्ये ना लेकाच्या ताब्यामध्ये 4 दिवसामध्ये पडले आणि 4 दिवसामध्ये निघून गेले कुणाला आपलं हागणं मुतणं करून नाही दिले बाबा याला असं आले माणसं आणि निघून गेले काहीच वाटत नाही जीवनामध्ये त्यांच्या भाग्यामध्ये लिहिलं होतं की आपला त्रास नाही होणार कुणाला आणि असंच जगण्यासाठी ते आलेले होते म्हणून त्यांचा त्रास कुणाला झाला नाही तर काही काही माणसाला बघा वाट पाहतात त्याची वाट जाण्याची पण इथं वाट पाहायची गरज नाही लागली म्हणून जीवन जगत असताना कर्म आपले चांगले केले पाहिजेत आणि आबाचे कर्म चांगले होते म्हणून जीवनामध्ये त्यांची हाल झाली नाही मग असे आपल्याला जर हाल करायचे नसतील तर फक्त एकच काम करा निष्पाप हात असे वर घ्या वर हात निष्पाप हात आणि या निष्पाप हातातून ज्यांनी ज्यांनी हात वर केले तिकडे बाकड्यावर बसलेले बाकड्यावर बसणारे ज्यांनी हात वर केला नाही त्याला ज्यांनी हात वर केले
त्यांना या हातामधून चांगलं कार्य घडू दे, या हातामधून अन्नदान घडू दे आणि या हातामधून देशाची सेवा, धर्माची सेवा आणि आई वडिलाची सेवा घडू दे. बाकी काहीच घडू देऊ नको. हे हनुमंतराया, हे जेवढे हात वर केलेत त्यांनी बरं का, बाकी ज्यांनी खाली केलेत त्यांना नको काही देऊ. म्हणून हे हनुमंतराया यांना यश दे, यांना कीर्ती दे आणि यांच्या हातामधून धनधान्य लोकाला अन्नदान घडू दे. एवढंच दे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आज आबा आपल्या आता या सासरवासामधून निघलेले. सासरवासामधून त्यांचा आता आपल्या माहेराकडे जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. आता 12व्या महिन्यापर्यंत त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. कालपासून ते निघलेले आपल्या सासरमधून आता माहेराला जाणार आहेत. आणि माहेरामध्ये गेल्यानंतर जशी सासरमधून लेक दमून आल्यानंतर आपल्या माहेरामध्ये सुखावते, तसा इथून पुढं 12व्या महिन्यामध्ये आबाचा देह आपल्या माहेरामध्ये स्थिर होणार आहे. आणि माहेरामध्ये स्थिर झाला की माहेरामध्ये त्यांना कुणी सासरवास करणार नाही. आणि तिथं जाण्यासाठी बी पुण्य लागतं बरं का. आणि जर पुण्य नसेल तर त्यांना तिथं जाण्यासाठी काय पुण्य करावं लागेल, महिन्याला पितूर असा नेमाने जीव घालायचा, अन्नदान करायचं त्यांच्या नावानं. आणि आज बालासाहेब रामप्रसाद मते त्यांचा मुलगा एकुलता एक आहे, त्यांना एक मुलगी आहे. त्या मुलीचं नाव काय, आत्याचं नाव छाया, ती एक मुलगी आहे. 2 नातू आहेत, एकाचं नाव युवराज आहे आणि एकाचं नाव परवीन आहे. नातवाचंही या ठिकाणी मोठं कर्तव्य आहे की त्यांनी हा कार्यक्रम केला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या अन्नदानाच्या निमित्ताने, या कीर्तनाच्या निमित्तानं आबाला हे पुण्य तिथं पोहोचणार आहे. म्हणून कसल्याही प्रकारची जाताना त्यांचे कंडक्टर यमाचे उतरणार नाहीत. हे पुण्य आपण तेवढं महिन्याला पितूर जेव घाला, एवढंच करा. झालेली सेवा भगवान परमात्मा, भगवान पंढरीधीश पांडुरंग, माझे गुरु श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय कैलासवासी वैकुंठवासी भगवान बाबा महादेवमुळी संस्थान यांच्या आशीर्वादानं, माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादानं, सर्व तुम्हा संता मानताच्या आशीर्वादानं आज मी महाराष्ट्रामध्ये थोडं कीर्तन करू लागलेलो आहे. ही सगळी कृपा आईवडिलाची, महाराष्ट्रातल्या माझ्या महाराज मंडळीची, माझ्या मित्राची आहे. काही या कीर्तनाच्या माध्यमातून चुकलं असेल तर आपलंच लेकरू म्हणून माफ करा. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराया यांच्या चरणी अर्पण करतो. ज्यांनी या कीर्तनाला आवाज केला त्यांचं नाव विसरलं चालता चालता असे आमचे दत्ताभाऊची संसिस्टीम एकदम गोड आहे. रानात खुरपिणाऱ्या, कापूस येसणाऱ्या लोकाला आवाज तुम्ही पुरवलेला आहे, म्हणून द्यावेत तेवढे धन्यवाद तुमचे कमी आहेत. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले कोणी वेडेवा कोणी वंदरे. नाही उच्चारिला अधिकार म्या बोलावा. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, नको नको मना गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रसावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माये बापा. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, आपलं गावचं भूषण रामानाचार्य शिवाजी महाराज मते या अभंगाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना भक्तिमती माता, ग्रामस्थ भजनी मंडळी सर्वांना ज्ञानामृत दिल्याबद्दल सर्व मते पाटील परिवार यांच्या वतीने महाराजांचे आभार व्यक्त करतो. उपजेते नाशे नाशिलेती पुनरिपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देहाच्या गावा आलिया. जन्ममूर्तीच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी, का झाकल्या घटीचा दिवा, का नेनोगा पांडवा. ज्ञानोबाने अनेक वव्या या देहाविषयी खर्च केलेल्या आहेत. ज्याचा जन्म झाला त्याचा एक दिवस मृत्यू आहे. उपजल्या पिंडा, ज्याचा पिंड उपजला त्यानंतर एक दिवस त्याचा मृत्यू आहे. जन्माची तारीख आपण फोटोवर लिहून ठेवतो. आता आबांच्या फोटोवर जन्माची तारीख आहे, मरणाची तारीख आहे, ज्या दिवशी गेले ते आपण लिहिलो. गेल्याच्या नंतर आपण लिहितो त्याच्यावर, पण